दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची मिसा डियाना ह्युबर्ट डिसिल्वा हिच्या वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार मानण्यासाठी, देवाचे आणि माऊलीचे आभार मानण्यासाठी, सॅन्सिया गोन्साल्विस हिच्या वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार मानण्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मानवी जीवनामध्ये आलेली संधी आणि समय याचं भान ठेवून जीवन जगण्यासाठी आजची उपासना आपल्याला आठवण करून देत आहे. हे करण्यासाठी परमेश्वरी कृपा आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून या बलिदानामध्ये तन मन धन अर्पण करून प्रार्थना करूया. आपण पापी आहोत. आपल्या हातांतून झालेल्या पापांची पश्चातापी अंतःकरणानं आठवण करून परमेश्वर पित्याकडे क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने, वैगेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की
माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे ने हो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर सांगोलपणाचे उगमा, एकनिष्ठेने तुझी सेवा करण्यासाठी आम्हाला सहाय्य कर, कारण तुझ्या सेवेतच आम्हाला चिरंतन आनंद आहे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेलं वाचन. जो राजसनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातात पाठोपाठ लिहिलेली आणि 7 शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी मी स्वतः योहानाने पाहिली. आणि गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडायला कोण योग्य आहे असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कुणीही ती गुंडाळी उघडायला किंवा तिच्यात पाहायला समर्थ नव्हता. ही गुंडाळी उघडायला किंवा तिच्यात पाहायला योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मला फार रडू आले. तेव्हा वडील मंडळीपैकी एक जण मला म्हणाला, रडू नकोस, पहा, यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर ह्याने जय मिळवला, म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे. तेव्हा राजासन आणि 4 प्राणी ह्यांच्यामध्ये आणि वडील मंडळी ह्यांच्यामध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. त्याला 7 शिंगे आणि 7 डोळे होती. ते सर्व पृथ्वीवर पाठवलेले देवाचे 7 आत्मे आहेत. त्याने जाऊन राजसनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते 4 प्राणी आणि 24 वडीलजण कोकराच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा आणि धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत. ते नवे गीत गाऊन म्हणतात, तू गुंडाळी घ्यावयास आणि तिचे शिक्के फोडावयास योग्य आहेस, कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक आणि राष्ट्रे ह्यामधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत आणि आमच्या देवासाठी त्यास राज्य याजक केले आहेस आणि ते पृथ्वीवर राज्य करतील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. आमच्या देवाच्या सेवेसाठी आम्हाला राज्य आणि याजक असे केले आहे. आमच्या देवाच्या सेवेसाठी आम्हाला राज्य आणि याजक असे केले आहे. परमेश्वराचे स्तवन करा,
नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा. भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा. इस्रायल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो. सियोनेची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्हासोत. प्रतिसाद. आमच्या देवाच्या सेवेसाठी आम्हाला राज्य आणि याजक केले आहे. ती नृत्य करत त्यांच्या नामाचे स्तवन करोत. डफ आणि विना ह्यावर त्याला स्तोत्रे गावोत. कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे. तो नम्र जनांना तारणाने सुशोभित करतो. प्रतिसाद. आमच्या देवाच्या सेवेसाठी आम्हाला राज्य आणि याजक असे केले आहे. भक्त गौरवामुळे उल्हासोत. ते आपल्या अंथरुणावरून हर्षघोष करोत. परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो. हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल. परमेश्वराचे स्तवन करा. प्रतिसाद. आमच्या देवाच्या सेवेसाठी आम्हाला राज्य आणि याजक असे केले आहे. जयघोष. हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे अंतःकरण वळव आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. मग येशू शहराजवळ आल्यावर येरुसलेमकडे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला, जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते. परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढेकोट उभारतील आणि तुला वेटतील. तुझा चोहोकडून कोंडमारा करील. तुला आणि तुझ्या मुलाबाळांना धुळीला मिळवतील आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाही. कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस शब्द आहेत आजच्या शुभवर्तमानातले. प्रिय बंधूंनो, माणसाला सर्व प्राणीमात्रामध्ये त्याने बुद्धिमान बनवलेला आहे. त्याला स्वतंत्र इच्छा दिलेली आहे. ही स्वतंत्र इच्छा मनी बाळगून जीवन जगत असताना कधीकधी तो संधीचा आणि देवाने दिलेल्या वेळेचा योग्य तो उपयोग करण्यासाठी धजत नाही. तो जाणून घेत नाही. त्यामुळे त्या माणसाच्या मनामध्ये जीवनामध्ये असलेला अहंकार, स्वार्थ आणि त्याला होत असलेले मोह याच्यावर त्याला ताबा मिळवता न आल्यामुळे तो पापाला बळी पडतो. याची अनेक उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये आणि ख्रिस्त सभेच्या इतिहासामध्ये आपल्याला मिळतात. आदाम आणि एवा यांनी देवाविरुद्ध पाप केलं, सैतानाचं ऐकलं आणि ते देवापासून दुरावले.
प्रिय बंधुभगिनींनो, जी आपल्याला संधी आलेली असते, जी वेळ दिलेली असते, ती आपल्यासाठी फार महत्त्वाची असते. परमेश्वर वारंवार माणसाला पश्चाताप करण्याची आणि परिवर्तनाची संधी देत असतो. जर ही संधी आपण योग्य प्रकारे वापरली तर आपल्या जीवनाचं देवाच्या दृष्टीनं सोनं होतं. परंतु ती वापरली नाही तर जीवनाची माती होते आणि जीवन निराश होते. एक उदाहरण मी तुमच्या पुढ्यात ठेवत आहे. हायस्कूलच्या शिक्षण घेत असताना स्वप्नील नावाचा मुलगा, तो चांगला गात असे, गाण्यावर त्याचं नियंत्रण होतं. हे हेरून प्रिन्सिपलने त्याला एका TV कार्यक्रमासाठी बोलावणं पाठवलं. कारण तो चांगल्या प्रकारे गात असे आणि चांगल्या प्रकारे हार्मोनियम वाजवत असे. त्याच्या कलागुणाला वाव देण्यासाठी प्रिन्सिपलने हे हेरलं. परंतु वारंवार त्याला निरोप पाठवून तो आला नाही. प्रिन्सिपल निराश झाले आणि दुसऱ्या एका मुलाला बोलावलं आणि त्याची चांगली तयारी केली. आणि ज्या वेळेला TV हा कार्यक्रम स्वप्नीलने पाहिला, तेव्हा कार्यक्रम इतका चांगला झाला आणि त्या दुसऱ्या मुलाने एवढं चांगल्या प्रकारे गायलं हे त्याच्या लक्षात आलं आणि तो ओक्साबोक्सी रडू लागला. कारण स्वप्नीलला जी संधी दिलेली होती ती त्याने गमावलेली होती आणि तो निराश झाला. प्रिय बंधुभगिनींनो, जुदासने देखील ख्रिस्ताच्या सहवासात आल्यानंतर खूप काही चांगल्या गोष्टी केल्या आणि शेवटी जुदासने पैशापोटी 30 नाण्यासाठी ख्रिस्ताला विकलं. कदाचित त्याने पश्चाताप केला असता वेळेवर, समयीचं भान ठेवून, तर तो देवापासून दूर गेला नसता. त्याने गळफास घेतला आणि त्याच्या जीवनाची माती झाली. संत पीटर, त्यांनी ख्रिस्ताला 3 वेळा नाकारलं, परंतु समय येताच त्याला पश्चाताप झाला. तो ओक्साबोक्शी रडला आणि त्यांनी आपलं जीवन मिळवलं. आपल्या देखील जीवनामध्ये परमेश्वर आपल्याला अनेक वेळा संधी देत असतो, आशीर्वादासाठी, कृपेसाठी आणि देवाच्या प्रेमात आणि कृपेत वाढण्यासाठी. परंतु कधीकधी आपण ह्या जगातल्या गोष्टीकडे जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे ह्या संधीकडे दुर्लक्ष करतो आणि एकदा वेळ निघून गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये नैराश्य येत असतं. आणि म्हणूनच परमेश्वर म्हणतो, माझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास तुमचं अंतःकरण उघडण्यासाठी मी समर्थ आहे. माझे नियम तुम्ही पाळले तर तुम्ही देवाचा अनुभव घेतल्याशिवाय राहणार नाही. प्रिय बंधुभगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला कळून चुकलेलं आहे की येरुशलेमकडे पाहून प्रभू ख्रिस्त रडला. देवाचा पुत्र असून देखील त्याने आसवं गाळली. कशासाठी? तर येरुशलेमच्या भल्यासाठी. जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरं झालं असतं. प्रिय बंधुभगिनींनो, योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य समयी जर आपण देवाच्या गोष्टी जाणल्या तर नक्कीच आपल्याला शांतीचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. या काळामध्ये आपण घरात आहोत. देवाच्या शब्दावर विचार विनिमय करून परमेश्वर आपल्याला जी कृपादाने देतो त्याचा जर योग्य उपयोग केला आणि समय भान ठेवलं तर आपण देवाच्या सानिध्यात चांगल्या प्रकारे वाढल्याशिवाय राहणार नाही. आपल्याही जीवनात परमेश्वर अनेक वेळा आपल्याला जो आशीर्वाद देतो
तो चांगली संधी निवडण्यासाठी माझी तयारी आहे का? जो परमेश्वर आपल्याला संधी देतो त्या संधीचं सोनं करण्यासाठी, की ती संधी दवळल्यानंतर आपल्याला पश्चाताप झालेला आहे आणि आपण देवापासून आणि स्वतःपासून आणि इतरापासून दूर गेलेलो आहोत, हे तपासणं काळाची गरज आहे. आपल्या जीवनात परमेश्वर जेव्हा संधी देतो ती वेळेवर स्वीकारण्यासाठी परमेश्वराने आपलं जीवन ओतपोत त्याच्या कृपेनं भरावं, म्हणून या बलिदानामध्ये परमेश्वराचा आपण आशीर्वाद मागूया. बंधुभगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन त्याचे आपले व त्याचे ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही अर्पण करीत असलेल्या दानामुळे आमची तुझ्यावर भक्ती वाढव आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाचं वरदान दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे हे योग्य आणि तारणदायक आहे. तुला आमच्या आभार सवनाची गरज नाही, परंतु तुझे आभार सहन करण्याची इच्छा आमच्या मनामध्ये निर्माण झाली. हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभार सहनाने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून दूतांच्या सर्व गायकवृंदाबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरवगीत गातो. पवित्र 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 प्रभु सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने जळली आहेत. परम सर्वात जय 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 प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी
त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले, ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थही पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर व तारंड्याक पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास मला एकत्र आणलं, पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत अशी आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो हो. आमेन. प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना स्वर्गीय पित्याला हाक मारून आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्यतेची कृपा कर. तो नित्य जी असून सदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापी दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा.
त्याच्या भोजनात बोलावलेली आपण सर्वजण धन्य. प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. देवाजवळ जाणे व त्याच्यावर श्रद्धा ठेवणे यातच माझे कल्याण आहे. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, येशूच्या स्मरणार्थ आम्ही साजरा केलेल्या बलिदान विधीद्वारे आमची तुझ्यावर भक्ती वाढव. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्तद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. अशा प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एकदा आपल्या चर्च संदर्भामध्ये म्हणजेच शासनाच्या नियमानुसार या करोना काळामध्ये सोमवारपासून शासनानं आदेश दिलेला आहे की सर्व प्रार्थना मंदिरं, चर्चेस आणि इतर प्रार्थनास्थळं उघडण्यात येतील. त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या धर्मप्रांतामध्ये आपली जी चर्चेस आहेत ती आजपासून खुली केलेली आहेत, किंबहुना कालपासून त्याची सुरुवात झालेली आहे. ही चर्चेस माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपण प्रार्थनेसाठी खुली करत आहोत. अजूनही मिसाच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेले नाहीत. मात्र भाविकांच्या भक्तीसाठी आपली देवळं जी आहेत ती उघडली जात आहेत. सकाळी 9:30 ते 11:30 आणि संध्याकाळी 5 ते 6:30 ह्या वेळेमध्ये आपलं चर्च उघडं असेल प्रार्थनेसाठी. प्रार्थनेसाठी येत असताना किंबहुना जे नियम शासनाने दिलेले आहेत ते पाळणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ 65 वर्षावरील व्यक्ती आणि 10 वर्षाखालील मुलं ह्यांना प्रवेश नाही देवळामध्ये. त्याचप्रमाणे ज्या गरोदर स्त्रिया आहेत, जे गंभीर आजाराने त्रस्त आहेत, अशा भाविकांना देखील देवळामध्ये येण्यासाठी सक्त मनाई आहे. हे जे नियम दिलेले आहेत हे अशासाठी की ख्रिस्त सभेला आणि शासनाला देखील आपल्या जीवाची काळजी आहे आणि म्हणून हे बंधन जे घातलेलं आहे ते बंधन आपल्या चांगल्यासाठी आहे आणि म्हणूनच कोणीही गैरसमज करून घेऊ नये. आपण घरून देखील प्रार्थना करू शकता. देवळामध्ये जे भाविक प्रार्थनेसाठी येणार आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याबरोबर कोणतीही पुस्तकं किंवा गायनाचं पुस्तक, बायबल, इतर प्रार्थना पुस्तक बरोबर घेऊन येऊ नका. देवळामध्ये देखील कोणतीही प्रार्थना पुस्तकं आपल्यासाठी ठेवलेली नाही आहेत आणि म्हणून आपण येऊन साक्रामेंताच्या पेटीसमोर बसून मनन चिंतन करायचं आहे. थोडा वेळ प्रार्थना करा आणि पुन्हा बाहेर जायचं आहे.
देवळात येताना देखील जे नियम आहेत ते पाळायचे आहेत की आपल्या तोंडावर मास्क असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे देवळात शिरताना सॅनिटायझर आहे त्याचा उपयोग करा. आपले हात सॅनिटायझरने साफ करायचे आहेत. आणि मग बाकावर बसलेले असताना देखील तिथं देखील गर्दी नसावी. आपण बसलेलो आहोत त्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत 6 फुटाचं अंतर ठेवूनच आपण बसायचं आहे. अशा प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या प्रार्थनेसाठी देऊळ उघडं आहे ह्याची आम्ही शाश्वती देत आहोत. मात्र कोणत्याही प्रकारचं अडथळा येईल ह्या प्रार्थनेसाठी, ह्या भक्तीसाठी असं कृत्य आपण करू नये. त्याचप्रमाणे आपल्या देवळाच्या कॉरिडॉरमध्येच वरांड्यामध्ये जे स्टॅच्यू ठेवलेले आहेत त्याला कृपया तुम्ही हात लावू नका किंवा चुंबन त्या स्टॅच्यूला, इमाजीला घेण्याचा प्रयत्न करू नका. लांबूनच आपण प्रार्थना करू शकता आणि म्हणून अगदी जवळ जाण्याची गरज नाही आहे. त्याचप्रमाणे आपल्याला ठाऊक आहे की रविवार हा आद्रेसाव म्हणजेच ख्रिस्त राजाचा सण, 13 तासाची आराधना आपण करत असतो. ही आराधना जी आहे ही चर्चमध्ये केली जाणार आहे. सालाबादप्रमाणे जसे गावकीतून आपण भाविक एकत्र येऊन देवळामध्ये प्रार्थना करत असतो तशाच प्रकारची ही प्रार्थना जी आहे ती आपण रविवारच्या दिवशी, येणाऱ्या रविवारी करणार आहोत. त्या संदर्भामध्ये पॅरिश काउन्सिलचे जे सदस्य आहेत ते तुम्हाला ती वेळ जी आहे ती सांगणार आहेत. आम्ही त्यांच्यापर्यंत आपल्या गावकीसाठी दिलेली वेळ जी आहे अगदी सकाळी 9 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही प्रार्थना जी आहे ती होणार आहे. वेगवेगळ्या गावकीतील भाविक एकत्र येऊन ही प्रार्थना देवळामध्ये करतील. त्यासाठी प्रार्थनेची प्रत, माईक व्यवस्था केलेली असेल. मात्र पुन्हा एकदा आठवण करून दिली जाते की सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं आहे आणि म्हणून प्रार्थनेसाठी येताना देखील एका बाकावरती एकच व्यक्ती बसेल ह्याची आपण काळजी घ्यायची आहे. येणाऱ्या दिवसामध्ये ह्याविषयी अधिक माहिती आपल्यापर्यंत व्हॉट्सॲपद्वारे देखील पुरविली जाईल. कृपया सहकार्य करा. मिसा सुरू होण्याच्या संदर्भामध्ये लवकरच आपल्याला ह्या ज्या सूचना आहेत त्या योग्य वेळी दिल्या जातील. आपण सुरक्षित राहा आणि इतरांची देखील काळजी घ्या. गॉड ब्लेस यू ऑल. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव
व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.